जय महाराष्ट्र. स्वराज्य दृष्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. 16 तारखेला मतमोजणी झाली. आपले माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे 71 नगरसेवक निवडून आले. त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. इलेक्शन कसं झालं हे पूर्ण जगाने बघितलं आहे. ॲक्च्युली जागा अजून खूप आल्या असत्या, खूपच आल्या असत्या. माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की आपल्या जागा मिनिमम नाही म्हटलं तरी 100च्या वर जागा आपल्या गेल्याच असत्या. पण स्टार्टिंगलाच तुम्ही बघितलात 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 30 कोटी देऊन जे नगरसेवक विकत घेतले त्यांनी, म्हणजे काहीतरी 68 काहीतरी नगरसेवक बिनवर निवडून आली. ही लोकशाही नाही आहे आणि हे याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं. सब पैसा बोलता है, सर्व पैशाचा खेळ आहे, बरोबर नाही? सर्व पैशाचा खेळ आहे. वोटिंगच्या दिवशी पण तेच होतं. प्रचार चालू असताना वोटिंग चालू असताना वोटिंग रूममध्ये भाजपची लोक प्रचार करत होती आणि एका वॉर्डमध्ये नाही, असं भरपूर ठिकाणी आढळलं आहे. भरपूर ठिकाणी आढळले आहे. व्हिडिओ तुम्ही बघितला पण असतील. हे सर्व सत्याचा माज आहे, बाकी काही नाही आहे. फक्त सत्ता. त्यांना माहिती आहे ठाकरेंना सत्ता द्यायची नसेल, त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून त्यांनी फक्त पैसा वाटला. पैसा हा सर्व भाजपने केला खेळ आहे. पैसा वाटला आहे आणि हे सर्व उघड झालेलं आहे. किती जणांना पकडलं आहे पैसे वाटताना, हे सर्वांसमोर आलेलं आहे. त्यानंतर आपले 71 आले, त्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. मी तर पहिलेच बोललो आहे. दुसरी गोष्ट, आपले ज्यांनी राजसाहेब ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना सर्वांना वोटिंग केलं, सर्वांनी ज्यांनी वोटिंग केले त्या पण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक यांच्याकडून पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता येऊया दुसऱ्या मुद्द्यावरती. इलेक्शन झालं. जसं इकडे इलेक्शन झालं, जसं इकडे रिझल्ट लागला, हे नगरसेवक निवडून आला, हे पकड गाडीत भर चल घेऊन, हे पकड गाडीत भर चल घेऊन, ही कामं चालू होती. म्हणून 2-3 दिवस जरा लक्ष ठेवून होतो. बोलो काय चाललं आहे एक्झॅक्टली, बघूया काय होतं आहे, बघूया. आपले शिंदेसाहेब ठाण्यांचे किंग, ठाणेकरांचे किंग. ठाण्यावरती नंतर येतो, नंतर सांगतो मी ठाण्याचे किंग का बोलतो आहे ते. त्यांनी आपले जे 27 नगरसेवक निवडून आलेत त्यांना त्याच दिवशी गाडीत भरून ताज लँड हॉटेलमध्ये जाऊन ठेवलं आहे. आणि त्यांना भीती आहे. त्यांना माहिती आहे की इथले जर नगरसेवक फुटले, कोणी फोडू शकतं, भाजप फोडू शकतं.
ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत हे पहिलंच क्लिअर केलेलं आहे. त्यांनी पहिलं सांगितलं आहे की आमच्या संपर्कामध्ये आहे म्हणून. त्यामुळे त्यांना ती भीती आहे, म्हणून त्यांनी त्या दिवशी त्यांना गाडीमध्ये भरून जाऊन तिकडे ताजलँड हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं आहे. कसं असतं, जशी करणी तशी भरणी, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आमचे नाहीत. आणि दुसरी गोष्ट, काल त्यांचा इंटरव्ह्यू झाला त्यांचा. ते बोलत आहेत की तुमचे नगरसेवक तुम्ही लक्ष ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे नगरसेवक हे मराठा आणि शिवसैनिक आहेत, लाचार नाही आहेत. अगर पैसे घेऊन यायचं असतं ते कधीच गेले असते. हे पलपुटे नाही आहेत, हे शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत. हे मला त्यांना सांगायचं आहे. राहिला प्रश्न तुमचे नगरसेवक किती दिवस ठेवता आतमध्ये, बघूया ना किती दिवस तुम्ही ठेवता आतमध्ये. आज ना उद्या ते बाहेर पडणारच आहेत. बघा किती फुटत आहेत, किती जात आहेत ते. तुमचे नगरसेवक तुम्ही सांभाळा, बाकी आमचे नगरसेवक सांभाळायला आमचे आहेतच की साहेब लोक. ठाकरे ब्रँड. त्यानंतर आपले देवा भाऊ फडणवीस साहेब ते आले, ते पण काय कमी नाहीत. ठाकरे ब्रँड एकच होता, माननीय बाळासाहेब ठाकरे. आमचे ब्रँड ठाकरे आहेत, राहणार आणि याच्या पुढे पण कंटिन्यू राहणार. ब्रँड कोण आहे आणि कोण नाही हे डिसाईड करायला आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक दोन्ही तयार आहोत. हे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. आणि हा जो पैशाचा बाजार आहे ना, हा जो पैशाचा माज आहे, या आज ना उद्या उतरेलच, लवकरच उतरेल. फडणवीस माणूस लय चालाक माणूस आहे. त्यानं बरोबर गेम केला, शिंदेला जवळ घेऊन बरोबर गेम केला आहे. ठाण्यावरती मागास तुम्हाला बोललो मी, ठाण्याचा विषय तुम्हाला सांगतो मी. ठाण्याला एक अगदी सत्ता शिंदे साहेबांचे आले. का आली त्याला माहिती आहे. मराठी मतं तिकडनं फुटणार. मराठ्या पट्ट्यामधली मतं त्यांची अर्धी डिवाईडली गेली. त्यामुळे भाजपची एवढे नगरसेवक निवडून आले. आता भाजपला कोण उभा पण केलं नसतं. ही परिस्थिती आहे. ठीक आहे, जे नगरसेवक त्यांचे निवडून आले, भले ते चुकीच्या पद्धतीने आलेत तरी त्यांचं पण अभिनंदन. शिंदेसाहेबांचे निवडून आले त्यांचं पण अभिनंदन. बाकी पुढे 1-2 दिवसामध्ये समजेलच काय होतं आहे ते. पण एक आहे, भले आम्ही सत्तेत नसलो तरी विरोधक आहोत आणि आम्ही आता खुशच आहोत. विरोधक म्हणजे एकदम राजा माणूस. तुम्ही करा चूक, आम्ही तयार आहोत. बघू मग काय होतं आहे ते. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब अजून किती दिवस मुक्काम आहे बघा. सांभाळा, कॉन्टॅक्टमध्ये राहा. नाही तर इकडे माहिती पडलं नॉट रिचेबल फोन येतो आहे आणि इकडनं कल्टी होऊ शकतं. सर तुम्ही गेम केला तसा आम्ही पण गेम करू शकतो की, बरोबर ना. शिंदे साहेब मी पण त्याचीच वाट बघतोय. प्रत्येक मराठी माणसाला तुमच्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे महाराष्ट्रावरती, एवढं लक्षात ठेवायचं. शिंदे साहेब तुमच्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही होतात कोण होतात तुम्ही? उद्धव साहेब मुले तुम्ही एवढे मोठे बांधलात. आनंद दिघे साहेब आज असतात तर काय त्यांना काय जाऊ दे, त्याच्याबद्दल काय. आनंद दिघे साहेब होते. ठाणेकरांना मला एकच सांगायचं आहे,
ठाणेकर, शिंदे साहेबांवरती एवढा तुम्ही भरोसा दिला आहेत, बघू उद्या फक्त एक सांगतो ठाणेकरांना, खास करून ठाणेकरांना मी खास करून सांगतो, जे जे ठाणेकर आहेत त्यांना सांगतो, ज्यांनी ज्यांनी शिंदे साहेबांना वोटिंग केलं आहे त्यांना सांगतो मी, उद्या परत त्याने मारलं, झोडलं, काही झालं, कसलीही कामं असली, राजसाहेबांकडे आणि उद्धव साहेबांकडे जायचं नाही. जाताना पहिला विचार करायचं मी मतदान कोणाला केलं आहे, समजलं ना, जाताना पहिला विचार करायचा मी मतदान कोणाला केलं आहे ते, त्यानंतरच जायचं. कारण का मतदानाच्या वेळी तुम्ही मतदान करा दुसऱ्याला आणि मार खाल्ल्यावरती फोन करून बनवणार मनसेला, हां, चालणार नाही, चालणार नाही, समजलं ना. आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच राहणार आणि ठाकरेंचाच राहणार. जय महाराष्ट्र.